नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. त्यातच भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जातंय. यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना डबल धक्का दिलाय. मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेले काही निर्णय आता चौकशीच्या रडारवर आलेत. एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी दिलेला पहिला मोठा धक्का म्हणजे मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे 1400 कोटींचं टेंडर हे रद्द करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. 4 वर्षांसाठी घनकचऱ्यांचं टेंडर काढण्यात आलं होतं. या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. म्हणजेच जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा. सध्या हे काम 450 पेक्षा जास्त महिला बचत गट आणि सुरक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. इतकंच नाही तर या प्रकल्पाविरोधात आंदोलनही उभारण्यात आलं असून प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली. पुण्यातल्या सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप न्यायालयापुढे करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले. त्यामुळे हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी दिलेला दुसरा मोठा धक्का म्हणजे जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. जालना इथल्या सुमारे 900 कोटी किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प 2020 मध्ये अव्यवहार्य असल्याचं सिद्ध झाल्यानं तो रद्द करण्यात आला होता. मात्र हाच प्रकल्प फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू करण्यात आला होता. नगर विकास विभागाच्या अंडर येणाऱ्या सिडकोने 2019 मध्ये जालना जिल्ह्यातल्या खरपुडी गावात 301 एकर जमिनीवर एक मेगा गृह प्रकल्प आखला होता. प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात आली. त्यानंतर हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही असा निष्कर्ष काढला गेला. त्यानंतर सिडकोने हा प्रकल्प रद्द केला. दरम्यान फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य सरकारने प्रकल्पासाठी अधिसूचना जारी केली आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा तो प्रकल्प पुन्हा सुरू झाला. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथल्या शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष साबरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. एका खासगी सल्लागाराने दुसऱ्या अहवालात फेरफार करून सिडकोवर हा अव्यवहार्य प्रकल्प लादला, ज्यामुळे 900 कोटींची लूट झाली असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या तक्रारीला प्रतिसाद देत चौकशीचे आदेश दिले. एकंदरीत विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते महायुतीत सक्रिय नसल्याचा आरोप सुद्धा विरोधक करताना दिसतात. आता मात्र शिंदेंच्या प्रकल्पांवर फडणवीसांची करडी नजर आणि सध्याच्या घडीला चर्चेत असणारी ही एकंदरीत 2300 कोटींची रक्कम पाहता या मुद्द्यांवरून एक नवी राजकीय खेळी राज्याच्या राजकारणात डोकं वर काढत असून नव्या वादालाही तोंड फुटत आहे हे चित्र मात्र स्पष्ट होते. सध्या आपण इथेच थांबतोय. या दोन्ही प्रकल्पांवर तुम्हाला काय वाटतं, याच्यावर जी कारवाई होते त्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र.